आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी माननीय नामदार गिरीश महाजन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे आणि त्यानंतर लगेचच मानवंदना. राष्ट्रीय ध्वज को सलाम देंगे. राष्ट्रीय स्लोट सलाम है. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सर्व खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सर्व नाशिक जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजपासून बरोबर 78 वर्षापूर्वी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे तिरंगा झेंडा फडकावत या स्वातंत्र्य लढ्यात जिल्हावासियांनी आपलं योगदान दिलं होतं. त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण देशातील ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो. हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग असे या यंदाच्या हर घर तिरंगा अभियानाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार आपण सर्वांनी स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे असे मी आजच्या दिनानिमित्त आपल्याला सर्वांना आवाहनही करतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी यावर्षीच्या सुरुवातीला 100 दिवसाचा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. 100 दिवसाच्या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयास राज्य स्तरावर द्वितीय क्रमांकाचे आणि जिल्हा परिषदेला राज्यामध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेले आहे. हे सांगताना मला विशेष आनंद होतो आहे. इतर सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या विभागाच्या स्तरावर देखील लक्षणीय कामगिरी केलेली आहे. त्या सर्व कार्यालय प्रमुखांचे देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी तालुका, जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा 4 स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवण्यात येत आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी 82% जलसाठा आहे. नाशिक शहराची पाण्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात 90% जलसाठा झालेला आहे. असे नमूद असले तरी मालेगाव तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी 60 टँकर सुरू असून पाणी पुरवठ्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकाने काटकसरीने वापर करणे हे आवश्यक आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने 7,645 कोटी हे या ठिकाणी या प्रकल्पासाठी मंजूर केलेले आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर नाशिक आणि लगतच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे 49,500 हेक्टर जमीन लागवडीखाली येणार आहे, सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यात खरीपाच्या 97% क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. पीक विमा योजनेची मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवलेली आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत सन 2024-25 मध्ये 375 लाभार्थ्यांना 744 लाख रुपयाचे अनुदान हे वितरित करण्यात आलेले आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 4,43,000 शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता वितरणासाठी 88.66 कोटी रुपये वितरित झालेले आहे. त्याचबरोबर खरीप आणि रब्बी हंगामासाठी
पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले आहे. तसेच आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. ॲग्रीटॅग म्हणजेच फार्मर आय डीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापले फार्मर आय डी काढून घ्यावेत असे मी त्यांना आवाहन करतो. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. दर 12 वर्षांनी होणारा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 होत आहे. याबाबत जनतेची अनेक वर्षापासून असलेली विशेष प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात कायदा पारित करून पूर्ण करण्यात आलेली आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आलेली आहे. विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार प्राधिकरणाने आतापर्यंत रुपये 5,140 कोटी रुपयांचा निविदा व इतर प्रक्रिया करण्याचे विविध विभागांना निर्देशित केलेले आहे. याशिवाय यापूर्वीच कुंभमेळ्यासाठी आणि विविध यंत्रणांतर्फे रुपये 2,270 कोटी रुपयांच्या निविदा या अंतिम करण्यात आलेल्या आहे. या सर्व कामांसाठी राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो मुख्यमंत्र्यांच्या वतीने. याबाबत इतर कामांसाठी भारत सरकारकडे देखील विनंती करण्यात आलेली आहे. कुंभमेळ्याला आदी सर्व कामे गुणवत्तापूर्वक करण्यासाठी शासन एक कटिबद्ध आहे. कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ऑक्टोबर 2026 होणार आहे. तर 3 प्रमुख अमृतस्नान 2027 ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीत होणार आहे. आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट प्रस्तावित केलेले आहेत. सर्व साधू संत महंत विविध आखाड्यांचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामे या ठिकाणी केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अमृतस्नानाचे दिवस निश्चित केलेले आहेत. आगामी कुंभमेळ्यात उच्च तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातूनही कुंभमेळ्याचे नियोजन हे अतिशय चोखपणे सुरू आहे. पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाची साधने आदीचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळा हरित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. या प्रयत्नांना लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय हा कुंभमेळा यशस्वी होऊ शकत नाही असे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करू इच्छितो. कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून पर्यटन, रोजगार निर्मिती आणि सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला अलीकडेच अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्र्यंबकेश्वरकरता मंजूर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यातील 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे. ही आपणासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. यापूर्वीच राज्य शासनाने या किल्ल्याचे जतन व संवर्धनासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता दिलेलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगार वाढीस चालना मिळेल असा मला विश्वास आहे. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन एक कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे जिल्हाभरात या ठिकाणी सुरू आहेत. जिल्ह्यात विकास कामे सुरू असतानाच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हा महत्त्वाचा मुद्दाही बनलेला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणावर राज्य शासन भर देत आहे. त्यानुसार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. हरित कुंभ संकल्पनांतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाही आयोजित करण्यात आलेला होता. वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी नाशिक महानगरपालिका 8 वर्षांनंतर प्रथमच वृक्षांची GIS GPS आधारित वृक्ष मोजणी ही करणार आहे. त्यात 5 लाख ते 10 लाख वृक्षांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन मॉडेल स्कूल ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये 650 प्राथमिक शाळांची निवड करून तिथे पायाभूत सुविधा व गुणवत्ता विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे सांगण्यास मलाही अतिशय आनंद होतो. त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळ, दिव्यांग योजना, निराधार योजना, श्रावणबाळ, राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र नागरिकांना रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून दरमहा धान्याचे वितरण केले जात आहे. तसेच कोणताही नागरिक उपाशी राहू नये म्हणून जिल्ह्यातील 126 शिवभोजन केंद्रही या ठिकाणी सुरू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा व मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत.
जिल्ह्यातील बेघर नागरिकांना आपल्या हक्काचा निवारा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,54,750 घरकुलांचा लाभ हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 55,394 लाभार्थ्यांना घरकुल आहेत. मोदी आवास योजनेअंतर्गत 6,981 लाभार्थ्यांना घरकुल आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी व न्याय महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील पात्र 2,084 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 15,000 रुपये अनुदान सूर्यघर योजनेसाठी, हर घर जल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ जोडणी, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी देत विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. अन्न व औषधी प्रशासन हा विभाग नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत महत्त्वाचा विभाग आहे. नागरिकांना संपूर्ण सकस, निर्भय व दर्जेदार अन्न व औषधे मिळावी म्हणून या विभागाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा व मानके कायदा, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिक्षणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना या ठिकाणी केल्या जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालय जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दर्जेदार व अविरत आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय हे कार्यरत आहेत. याशिवाय गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून 120 रुग्णांना मदत झालेली आहे. समृद्धी महामार्गाच्या नाशिक इगतपुरीचा अंतिम 76 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून ग्रामीण भागातील पोर्ट कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. तसेच द्वारका चौकात कलंबोलीसारखा 8 फ्लायओव्हर मॉडेल विकसित केले जाणार असून नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाचे 6 लेन रूपांतरित या ठिकाणी होत आहे. इगतपुरी तालुक्यातील अडावन येथे लवकरच मोठा प्रकल्प सुरू होणार असून त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. त्याचबरोबर MIDC अंतर्गत 93 एकर जागेवर प्रदर्शन केंद्र, 74 एकर जागेवर आदिवासी उद्यमी क्लस्टर आणि CETP प्रकल्पांना गती मिळणार आहे. या सर्व योजनेच्या माध्यमातून पाणी, पर्यटन, पर्यावरण, राहणीमान, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्राला गती मिळत आहे. नाशिकला स्वावलंबी, पर्यावरणपूरक, समृद्ध आणि संपन्न जिल्हा बनवणं हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य आहे. आजच्या या निमित्ताने मी सर्व नागरिकांचे, स्थानिक लोकांचे आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभारही मानतो. पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज जन्माष्टमी आहे, त्यानिमित्तसुद्धा आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना माझं आव्हान असेल, विनंती असेल की हा कुंभमेळा स्वच्छ करायचा आहे, सुंदर करायचा आहे, सुरक्षित करायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान, सगळ्यांची मदत, लोकसहभाग हा अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी ती मदत, ते सहकार्य शासनाला आम्हाला या ठिकाणी करावं एवढीच विनंती करतो. पुन्हा आपल्याला मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.